मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की शहरामध्ये पतंग उडवण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असते। त्यातही काही जण नायलॉन मांजा की ज्यामुळे इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते, प्राण्यांना पक्ष्यांना अडचण होते। म्हणजे त्यासाठी आपण कालच अधिसूचना जारी केलेली आहे। तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(a) नुसार 26 तारखेला म्हणजे काल 26 डिसेंबरपासून तर 23 जानेवारीपर्यंत आपण मनाई आदेश काढलेला आहे। तर यामध्ये जो कोणी नायलॉन मांजाची खरेदी, विक्री, साठा, वाहतूक, निर्मिती किंवा वापर करेल तर त्याच्याविरुद्ध ती कारवाई करण्यात येईल। त्यामध्ये भारतीय दंडसंहिता 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो। त्याचबरोबर यापूर्वी ज्या व्यक्तींवर नायलॉन मांजा संदर्भातले गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी जर पुन्हा तो गुन्हा केला तर त्यांच्यावर आपण हद्दपारीही करू शकतो। तर ती आपण करणार आहोत। सर, आता काही कोणी जखमी झाले किंवा असं काही रिपोर्टिंग आहे आपल्याकडे? काल माध्यमांमधून असं एक पेशंट हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं कळालं होतं। माहिती घेतली असता पोलीस स्टेशनला त्याचं रिपोर्टिंग झालेलं नाही आहे। नायलॉन मांजा संदर्भात काही कारवाई केली सर एवढ्या कालच अंबड पोलीस स्टेशनने एक चांगली कारवाई केलेली आहे। 60,000 रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।